जय देवा नागोबा, आम्हावर आशीर्वाद ठेवा, तुमचीच कृपा देवा, आम्हा भक्तावर ठेवा, जय देवा नागोबा देवा, जय नागोबा। अबे कोटी आहे बे नाग। अगा बाबा तुझी कसम घेऊन सांगतो, माझ्या मांडी एवढा ठोकर नांग होता येती। भोसडीच्या गण्या भाऊ तुझी मांडी आहेस केवढी मोठी बे? अबे कारा नांग होता का बे? असा फना काढे फुसूक न करे। बाप रे कारा नांग। मला तर वाटते गण्या भाऊ घरामंदी गेला असेल तो। घरामंदी कायलं स्वयंपाक करायला? बे भोंगुड्या तो नाग हो नाग, कोणत्या तरी दडीत लपून बसला असेल। एट एवढी मोठी काडी आणलो मी न, झाला ना आता गायब। अगा बाबा तो पाय तिकडे चालला। धावा। हॅलो मामीजी, नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बाप रे भाषा गण्या, वर्षभरात एवढे मोठे सण येते तेव्हा तू आम्हाला फोन नाही करस, अन आज कसा का मामीला फोन केलास रे नागपंचमीच्या दिवशी? त्या तुला नाही तर कोणाला करू व मामी? नागपंचमी सारखा दिवस अन तुझ्यासारख्या नागिनले मी विसरीन का व? नागिन मी? मग काय तर मामी, लमचे माझ्या जिंदगी मध्ये तुने पुरा विष भसरून ठेवली आहेस। बिडी नाही पेलं तरी माझ्या बापाला फोन लावून सांगलीस का बिडी पेलन म्हणून? तुझ्या गावी येऊन तुझ्या पोरीला थोडासा हात का लावलो? त्या गावभर ढिंगाणं केलीस का माझ्या भाषानं माझ्या पोरीचा पोट आणलं म्हणून? लमचे काही सांगतेस काय मामे? एक नंबरची नागिन आहेस तू नागिन। मामा कुठे गेला? मामा झोपलाय। त्या नागोबाला सांगजो गण्याचा फोन आलता म्हणून। तुम्ही दोघही नाग नागिन मिळून माझ्या जिंदगीत जो विष पसरवला आहे ना, कसम खुदा की जल्दी जुदा होंगे। ए गण्या भाषा, मी ऐकत आहो म्हणून तू आम्हाला काही नको म्हणू। माझा बस चालला असता तर मी सर्पमित्रवाल्याला फोन लावलो असतो, त्याला सांगलो असतो का एक नाग आणि एक नागिन मंदी सांडासारखा फिरत मित्रा एकावर प्यार केलतो रे, लमची तेही वासाडी लोपर निघली बे। अबे जाऊ दे ना गण्या भाऊ, आज गाडी तेरा भाऊ चलाएगा। बे तुले जास्त झाली आहे ना बे? धैट आज तेरा भाई तुझे यमलोक घुमाएगा। क्या गण्या भाऊ साले? बे गाडी हडून ये ना बे गण्या भाऊ, माझी फाटत आहे ना। घरी गेल्यावर मी सुई धाग्यानं तुझी फाटलेली शिवून आम्हाला चड्डा दाखव। सांग तुला किती नंबरची चड्डी लागते? 90। बे तुला 80 नंबरची चड्डी पुरी टापोटीप फिट होईल। पाहिलं का दाजी, 2 दिवसात पुरा काम शिकला हा पोरगा। चांगला आहे ना बे, तू तर घरी पस्तूर निसता झोपून राहिलेस। दाजी 2 शब्द चांगले का बोललो तुम्ही? माझ्या डोक्यावर नको चढा। ए डिंग्या दाखव ना चड्ड्या, अशी दाखव, प्लेन, प्रिंटेड, हाफ कट, फुल कट। अरे बायाची चड्डी दे डेंग्या। हा बायाची चड्डी लावते का जी भाऊजी? मी तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा ट्रिपला गेलो तर याला बाथरूम मध्ये मी पाहिलं होतं, माकू बायाची चड्डी लावून होता। माझा पारा नको सन कवा बापू। दाजी येती माझी मजाक करायला आणल्या का तुम्ही? हे गण्या भाऊ तुझ्यासाठी चड्डी टापोटीप फिट होईल ना, तुझ्यावर सुटे होईल। काऊन बे डेंग्या जास्त शेपारलास का बे तू? साले मी बाई हो का बे? ते बायाची कटवाली चड्डी दाखवून राहिलास तर मला? काऊन हे नाही आवडली का तुले? बरं मग हे घे तुला माणसाची चड्डी। म्हणजे आता मी माणूस झालो का बे? मला माणसाची चड्डी दाखवतेस तर? मग तू एक काम कर, आपल्या बहिणीचे परकरच गुंजो। तुला तू माणसात असते, तुला माणसाची नाही का जनावराची? आता पावसाळा लागला तर मला चड्डी घेऊन जावा म्हणलो तर लंगोटीवर राय म्हणले, आणि या दाजीसाठी 5-5 चड्ड्या आणल्या तुम्ही। दाजी हो का तुमचा पोरगा होजी? एवढ्यानं जोय करतात चड्डीवरी। कालपासून माझी चड्डी वारावाची आहे। लमची माशी मेल्यासारखी वास मारते त्या चड्डीची। आजची चड्डी माझी वली झाली, आता तुमची लावून आहो, आणि आता बाजारात जाईन तर हेही ओली होईल। मग का उघडा बिरू का मी? अबे का असा मोठा गिटा झालास का बे तू? झाला बे बिना चड्डीचा फिरलास तर? काय झाला? मला माहित आहे आता दाजी आला तर मला खाली झोपणी आहे म्हणून, आणि जर मी खाली झोपलो आणि पाण्या पावसाचा कोणता इच्छू किंवा सरप माझ्या पॅन्टात शिरला तर चड्डी राहील तर कसा तरी वाचीन, नाही तर माझ्या गुलगुल्याला तो इच्छू नाही तर सरप चावल नाही का? अबे माझ्या बहिणीला शिंग नाही मिळालास तर पुरा हिस्सा माझा। ते पाय टकल्यानं का म्हणलं? अवई तसा नाही म्हणलो मी फक्त मटण्याच्या हिश्श्याची गोष्ट करत आहो। तुझा सप्पा डाव समजला मला दाजी, पण तू लक्षात ठेव, तू गण्यासमोर नडत आहेस, आपला नाद करायचं नाही। तुझ्या टकल्यावर जांबाचा झाड वापवीन मी। चाल मटण घेवालं, मग कोणते ठुसे पाहिजे तर बोंबलशील नको मला।